सकाळचे 8 वाजता आहेत। दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत पाहणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी दौऱ्यावर आज घेणार साईबाबांचं दर्शन, तर अहिल्यानगरमध्ये विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँडमध्ये दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। राज्यातील अतिवृष्टी आणि पुरासंदर्भात घेतली माहिती। एकनाथ शिंदे आणि अजित पवारही बैठकीला उपस्थित। बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदमांनी माफी मागावी, नाहीतर कोर्टात खेचणार। अनिल परबांचा इशारा। रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं, अनिल परबांचा सवाल। तर रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा। ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम। GR रद्द होऊ शकत नाही, ओबीसी नेत्यांच्या मागणीवर मनोज जरांगे संतापले। ओबीसी नेते राजकारण करत असल्याची टीका। महिला विश्वकप सामन्यात आज पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेट टीम आमने सामने। श्रीलंकाच्या कोलंबोमध्ये खेळला जाणार महामुकाबला। दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन होणार नसल्याची माहिती। युक्रेनमध्ये ट्रेनवर रशियाकडून मोठा ड्रोन हल्ला। रशियन सैन्यानं ड्रोनच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेवर साधला निशाणा। हल्ल्यात 30 लोकांचा मृत्यू, तर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं। रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झाले। वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला। मणिपूरच्या भगिनीनं त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर ते निशब्द झाले। मणिपूर पेटला असताना मी काही करू शकलो नाही याचं वाईट वाटतं अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली। पुढची बातमी। किरण सरनाईकांनी 14,000 बोगस मदत करून घेतल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केलाय। तर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ देणार नसल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केला। येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जमेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। तर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजप सक्षम असेल तिथे स्वबळावरच लढण्याचा हट्ट धरणार आहे असं गणेश नाईकांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे। वंशावळ निश्चित झाली की त्या आडनावाच्या सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे असं ते म्हणाले।
ओबीसी बैठकीतून डावलल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका असल्याची टीका राजपूरकर यांनी केली. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मिळणारे वंजारी समाजाचे 2% आरक्षण रद्द करा असं म्हटलं होतं. जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा प्रयत्न होतोय असं ढाकणे यांनी आरोप केलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा शिर्डीत मुक्काम त्यांचा आहे आणि आज ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर अहिल्यानगरमधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची बंद दाराआड खूप वेळ चर्चा झाली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाच्या मदतीसंदर्भात आढावा घेतला असं कळत आहे. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं प्रत्येक मार्केट कमिटीनं काम करावं असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉलसह विविध विकास कामांचं भूमिपूजन गुलाबराव पाटलांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी ते बोलत होते. धाराशिवमध्ये आमदार राणा पाटलांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. काही महिलांनी कार्यक्रमाला विरोध केला. आमदार राणा पाटील कार्यक्रम सोडून त्यामुळे निघून गेले. भिवंडीच्या पिंपलासमध्ये संत समितीच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनामध्ये 127 संप्रदायांमधील शेकडो साधू संत सहभागी झाले होते. शिवरूपानंद महाराजांनी या अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. कुरोली तालुक्यामध्ये अर्धा एकर कोबीचं नुकसान झालंय, पण शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यानं शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टीमुळे भातशेती उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालंय. काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळतेय, काही ठिकाणी मिळत सुद्धा नाहीये. ही मदत तुटपुंजी आहे असं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. मराठवाड्याला पावसानं झोडपलंय. अनेकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्तांकरता साताऱ्यातील कराड तालुक्याचा प्रत्येक गाव आणि शहरामधून जीवनावश्यक साहित्य जमा केलं जात आहे. मराठवाड्यातील शिरूर, कासार, जाट, नांदूर, पाटोदा या गावांचं अनेक ठिकाणी हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे. अकोल्यातही अतिवृष्टी झाली. फळबागांना फटका बसला. संत्र्याची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यानं जेसीबीच्या माध्यमातून संत्र्याची झाडं उद्ध्वस्त केली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून मदत फेरी काढली. या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीकरता 13,000ची रक्कम जमा करण्यात आली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये रस्त्यांना भेगा पडल्या, घरांना तडे पडलेत. यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय. गावकऱ्यांमध्ये भीती आहे. भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववादी संघटनेनं उधळला. या प्रकरणात 3 जणांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे. भिवंडीच्या येवई परिसरामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव वाहनानं 10 वर्षाच्या मुलीला धडक दिली. यात मुलीचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या महिला सुधारगृहातून 12 महिला पळाली अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 पैकी 6 महिलांना शोधण्यात पोलिसांना यश आलंय. या घटनेमुळे महिला सुधारगृहातील सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगाव फाटा परिसरामध्ये हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाला रंगेहात पकडलं. पोलिसांना पाहून संबंधित इसमानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंच. पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली. बोरवेलचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पिंपरी निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरकरता खोदलेल्या महाकाय खड्ड्यात पाणी साचलं. या ठिकाणी संरक्षक कठडे नाही, तरीही मुलं पोहण्याकरता या खड्ड्यात उतरली, त्यामुळे दुर्घटनेची शक्यता व्यक्त होते. अंबरनाथच्या ढवळेपाडा या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत 6 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली. मात्र उद्घाटन न झाल्यानं विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली बसवण्यात येत असल्याचं समोर आलंय. तातडीनं नव्या इमारतीत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेलेले आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. 55 जणांना अनुकंप तत्वावर
नोकरी आणि 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. या प्रकरणात तपास जलद गतीने करण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मनसरमध्ये वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागानं परवानगी दिली आहे. 559 पद भरतीला सहकार खात्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती सुनील फराटे यांनी दिली आहे. बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते. पुढचे